हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. रिमझिम पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झालेली आहे. कोणाला पाऊस खिडकीत बसून पाहायला आवडतो, तर कोणाला पावसामध्ये चिंब भिजायला आवडते. निसर्गाच्या सौंदर्यात तर पावसामुळे आणखीन भर पडते. आपण पावसाळ्यामध्ये काही टिप्स फॉलो केल्या तर हा आनंददायी पावसाळा आपल्यासाठी आरोग्यदायी सुद्धा होतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी पावसाळ्यासाठीच काही टिप्स शेअर करणार आहे. आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण कोणत्याही ऋतूचा आनंद घेऊ शकतो. पावसाळ्यामध्ये मच्छर, माशा, कीटक यांचं प्रमाण खूप वाढतं. त्याचप्रमाणे साथीचे आजार सुद्धा वाढतात. अशा वेळी मग मार्केटमधून भाज्या आणल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं त्या भिजत ठेवायच्या. मिठाच्या पाण्यामध्ये अशा प्रकारे भाज्या भिजत ठेवल्यामुळे त्यावरील चिखल, माती तर निघून जातेच, पण भाज्या सुद्धा डिसइन्फेक्ट होतात. त्यानंतर मिठाचं पाणी काढून स्वच्छ पाण्याने आपल्याला भाज्या आणखीन एकदा धुवून घ्यायच्या आहेत. फक्त पावसाळ्यात नाही तर नेहमीच आपण अशाच प्रकारे भाज्या स्वच्छ करायला हव्यात. स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर भाज्या आपल्याला टोपलीमध्ये व्यवस्थित पाणी निथळेपर्यंत ठेवायच्या आहेत. सुती कापडावरती 2 ते 3 तास आपल्याला भाज्या पसरून ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपण ह्या भाज्या फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. खूप दिवस फ्रेश राहतात. किचनमध्ये काम करताना किचन ओटा ओला होतो. अशा वेळी आपण कापडाने तो पुसतो, पण पावसाळ्यामध्ये अशी कापडं लवकर वाळत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांचा कुबट वास देखील येतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये अशा छोट्या वायपरचा वापर आपण केला तर आपला किचन ओटा कोरडा राहतो. पावसाळ्यामध्ये हवेमध्ये ओलसरपणा असतो, दमटपणा असतो. त्यामुळे घरामध्ये जे धान्य असते त्याला कीड सुद्धा लवकर लागते. घरातील धान्यामध्ये आपण तमालपत्र टाकून ठेवलं किंवा मग लवंगा टाकून ठेवल्या तर आपल्या धान्याला कीड लागत नाही आणि आपले धान्य जास्त दिवस चांगले राहते. पावसाळ्यातील दमट वातावरणामुळे मीठ सुद्धा ओलसर होते. अशा वेळी मग मीठ काचेच्या किंवा अशा प्रकारे चिनी मातीच्या बरणीमध्ये जर आपण भरून ठेवलं तर मिठाला पाणी सुटत नाही किंवा ते ओलसर होत नाही. पावसाळ्यामध्ये बिस्किट सुद्धा पॅक डब्यामध्ये ठेवलं तरी सुद्धा साधाळतात, म्हणजे त्याचा कडकपणा निघून जातो. त्यामुळे बिस्किट ठेवताना त्यामध्ये असे थोडे तांदूळ टाकले किंवा मग टिश्यू पेपरमध्ये थोडेसे तांदूळ गुंडाळून साईडला ठेवले तरी आपले बिस्किट हे कडक राहतात, लूज होत नाहीत. पावसाळ्यामध्ये कपडे फक्त घाणच होत नाहीत तर ते इन्फेक्टेड सुद्धा होतात, कारण बाहेरचं वातावरण हे एकंदरीतच रोगट झालेलं असतं. त्यामुळे आपण कपडे लावताना मशीनमध्ये 1-2 टोपण डेटॉलचे टाकले तर आपले कपडे डिसइन्फेक्ट तर होतातच, पण त्याचबरोबर कपड्यांना एक प्रकारचा सुगंध येतो आणि कपडे फ्रेश वाटतात. ज्यांच्या घरी लहान मुले आहेत त्यांनी तर आवर्जून अशा प्रकारे डेटॉलचा वापर करावा. घरामध्ये फरशी पुसायच्या पाण्यामध्ये आपण खडे मिठाचा जर वापर केला तर घरामध्ये माशा, कीटक यांचं प्रमाण आपोआपच कमी होतं. त्याचप्रमाणे आपण फरशी पुसण्यासाठी आपल्या फरशी पुसायच्या डिसइन्फेक्टंट सोबतच डेटॉलचाही वापर करू शकतो. त्यामुळे सुद्धा फरशी क्लीन होते आणि घरामध्ये एक प्रकारचा सुगंध दरवळतो, त्यामुळे फ्रेश वाटते. मशीनमधून कपडे आपण वाळत घालण्यासाठी काढल्यानंतर मशीन लगेच झाकून ठेवायची नाही तर ओपन ठेवायची. 15 ते 20 मिनिटं अशा प्रकारे जर आपण मशीन ओपन ठेवली तर आतल्या साईडने जे मॉइश्चर, ओलसरपणा असतो तो सुकून जातो, मशीन कोरडी होते आणि त्यामुळे मग मशीनमध्ये एक प्रकारचा कुबट वास तयार होत नाही. पावसाळ्यामध्ये कपडे सुकवणे हा एक मोठा टास्क असतो. कपडे जर आपण अशा प्रकारे हँगरला अडकवले तर स्पेससुद्धा आपली खूप कमी लागते आणि कपडे हवेशीर लवकर सुकतात. नॅफ्थॅलिन बॉल किंवा डांबर गोळ्या आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. अशा प्रकारे डांबर गोळ्या आपण वॉश बेसिनमध्ये ठेवू शकतो, त्याचप्रमाणे बाथरूममध्ये ठेवू शकतो, कपाटांमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे किडे, कीटक दूर राहतात. त्याचप्रमाणे एक प्रकारचा सुगंध या गोळ्यामुळे पसरतो, त्यामुळे फ्रेश वाटते. घरामध्ये आपण सगळेजण डोअरमॅट वापरतो, पण पावसाळ्यामध्ये डोअरमॅट वापरून सुद्धा ओले पाय घरात येतात. त्यामुळे 2 डोअरमॅट वापरायच्या, एक बाहेरच्या साईडनी आणि एक आतल्या साईडनी. पावसाळ्यामध्ये दमट वातावरणामुळे घरामध्ये झुरळं व्हायचं प्रमाण सुद्धा वाढतं. त्यामुळे किचनमध्ये जेव्हा आपलं सगळं काम होतं, किचन क्लीन करून होतं, तेव्हा आपल्या ज्या ट्रॉलीज असतात त्या अशा प्रकारे बाहेर ओढून ठेवायच्या. त्यामुळे ट्रॉलीमध्ये हवा खेळती राहते.
ट्रॉलीमध्ये असणारा कुबट दमट वास निघून जातो. त्यामुळे अशा प्रकारचे कीटक किडे व्हायचं प्रमाणसुद्धा कमी होतं. पाऊस सुरू असताना आपण दरवाजे खिडक्या लावून ठेवतो, पण पाऊस जेव्हा थांबतो तेव्हा खिडक्या ओपन करायच्या. त्यामुळे घरामधील कोंडलेली दमट हवा बाहेर जाते आणि बाहेरची फ्रेश हवा आतमध्ये येते. त्यामुळे घरामध्ये सुद्धा प्रसन्न वाटते. मग मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.